किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार देखील नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझा शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राचा समुद्र, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय खड्या कपाट्यांनाही घाम फुटेल, डोंगर मात्यांनाही पांजर फुटेल, विशाल नभालाही त्यांच्या पुढे झुकावं लागेल, असे रयतेचे राजे, मावळ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे राजे, ज्यांना कितीही विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील, असा राजा म्हणजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, या थोर दिनी माझे जाऊनच्या पोटी शिवबा जन्मला. शिवछत्रपतींनी बालपणापासूनच स्वराज्याचा ध्यास घेतला व अखेरच्या श्वासापर्यंत देखील त्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. अफजल खानाचा कोथळा फाडून त्यांनी आपल्या शौर्याची कीर्ती चारही दिशांना पसरवली. अनेक गडकिल्ले जिंकून त्यांनी स्वराज्याचा पाया भक्कम केला. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळात भारत हा फक्त नकाशावरील देश नसून तो लोकांच्या हृदयातील एक स्वाभिमान होता. पण आज स्वार्थ वाढला, मतभेद वाढले, त्यामुळे आज या भारताची एकता कमी होत गेली. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. कर्नाटकचे एमएलए के.आर. रमेश कुमार यांचे विधानसभेतील काही बोलणे चर्चेत आले. खरं तर ज्या ठिकाणी विधानसभेत महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर विषयावर चर्चा चालू असताना त्यांनी हलाखीच्या पद्धतीने प्रतिक्रिया केल्याची टीका झाली. खरं तर ज्या ठिकाणी नियम आणि कायदे लागू केले पाहिजे, जर त्या ठिकाणी अशी भाषा वापरली जात असेल तर खरंच या समाजाची मानसिकता सुधारली पाहिजे. काय वाटेल हे राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवानं इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण आणि कुणाची माय. स्वतःच्याच मातीत चालताना स्वतःचीच माती होताना पाहावं लागतं. स्वतःच्याच मातीत चालताना स्वतःचीच माती होताना पाहावं लागतं. एकटं आलं तर लढता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. शिक्षा व्हायचं लांब फक्त आणि फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तर पेललाच नाही. शिवछत्रपतींचे फक्त धडे वाचले आम्ही. हो ना, शिवछत्रपतींचे फक्त धडे वाचले आम्ही, पण त्यातून धडा तर काही घेतलाच नाही. खरंच महाराज वाईट वाटतात